तर आताच माझा वर्कआउट वगैरे झालेला आहे आणि आता मी चाललेलो आहे टॉवेल घेऊन आंघोळीला. टॉवेल घेऊन आंघोळीला चाललोय. कधी कधी असंच जातो. हा शूज काढले. तर आपला आजचा ब्लॉग आहे. आज फ्लर्टिंग करायची आपल्याला एक दुसऱ्यांसोबत. जे पण आपण शब्द बोलतो किंवा काही करतो तर त्याचं फ्लर्टिंगने आन्सर द्यायचंय, तुलाही मलाही. तर नाही का, हा ब्लॉग फ्लर्टिंगचाच असणार आहे. आणि कोण जास्त फ्लर्ट करतय एक दुसऱ्यांसोबत ते कमेंट मध्ये सांगा आम्हाला. कमेंट मध्ये कोणी जास्त फ्लर्टिंग केलं या ब्लॉग मध्ये, आणि जो जास्त फ्लर्टिंग करेल तो असं समजू की विन झालेला आहे. तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करू. मी आंघोळ करून येतो, तोपर्यंत बाहेर चाय पिते. चाय पिल्यानंतर आपण भेटू. नाश्ता करते मी आता. नाश्ता बनवते. काय बनवती? ही पोहे ना एवढी छान बनवते ना, तर तिच्या हाताला तोडच नाही दुसरं. चल झूठा. असंच आपल्याला फ्लर्टिंग करायचंय, असंच याच्या पुढे पण. हा. आणि हिच्या हाताची एवढी गोड चहा पिऊन नाही का माझा दिवस एवढा भारी जातो ना, तुम्हाला काय सांगावं. ब्लॅक कॉफी, सॉरी. ब्लॅक कॉफी पिऊन, कडू कडू ब्लॅक कॉफी पिऊन एवढा दिवस भारी जातो ना. मी आजच पिली आहे. आज नाही, 2 दिवस झाले. 2 दिवसापासून मी जेव्हापासून वर्कआउट करतोय ना, माझी बायको एकदम सुंदर दिसायला लागली ना इकडे झुंबाला जाऊन, तेव्हापासून मी पण थोडं बॉडीला मेंटेन करायला लागलोय आणि मी पण झुंबा करायला लागलोय. त्याच्यामुळे नाही का मी ब्लॅक कॉफी आता घ्यायला सुरुवात केली आहे 2 दिवसापासून. तर चला भेटूया आंघोळ केल्यानंतर. बघा इकडे पोहे बनवता बनवता मला बोलले ब्लॉग स्टार्ट करायचंय, आणि इकडे माझे पोहे राहिले अर्धे बनवायचे. इकडे मिरची कट करून ठेवली, हे शेंगदाणे फ्राय करून ठेवले सगळं, आणि इकडे आंघोळी चालले. आता 1 तास काय आंघोळी कशी जातात तुम्ही? आंघोळीला नका जाऊ आज. काय एरी पण तुम्ही आंघोळ कुठं करताय? रोज आंघोळ करतो. नाही नाही नका जाऊ. आज गेले की उद्याच्या असं डायरेक्ट बाथरूम मधून बाहेर. नका जाऊ बाथरूम मधून बाहेर. नाही बाथरूम मध्ये आंघोळीला नका जाऊ. बाथरूम नाही लवकर येतो बाहेर लवकर येतात आज सगळं. त्याच्यामुळे बोलते पटकन. हे माहितीये का, आंघोळी गेलेला लगेच बाहेर येतात, आहे की नाही? एका मिनिटात लगेच. आता मी टायमिंग लावते की गेलो की असं आलो, म्हणजे 3 काम मी एकदाच करते त्या बाथरूम मध्ये. ब्रश, आंघोळ आणि बाथरूम, तिन्ही एका. आणि आता तुम्ही बघ सगळा स्वयंपाक झाल्याशिवाय बाहेर नाही येते. अगं ते मुलींचं काम आहे, एक 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 गोष्टी नाही, बघायचं. मी ब्रश बाहेर करते, सगळं फ्रेश होऊन बाहेर. बाथरूम आणि ब्रश बाहेर करते, आंघोळीला आत जाते फक्त बाथरूम मध्ये. पण तुला आंघोळ करायची गरज नाही, बिना आंघोळीची पण सुंदर दिसतेस. लगा मेरा मजाक. पर तुम्हाला आंघोळी जरूरत आहे, पण तुम्ही आंघोळ करत नाही. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. नाही नाही तुम्ही नका करू आंघोळ, चालली तरी पण बरं घ्या कर. माझ्या बायकोची आंघोळ झालेली आहे, मस्त केस विंचरते. बघा किती लांब भारी आणि किती मजबूत केस आहे. सुरक्षित काले इसके बाल किसने किया कमाल? मेरी मम्मीने. मम्मीने नाही. ही आज तुम्हाला माहित पडेल या ब्लॉग मध्ये ही केसांना काय वापरते. तर सगळ्यांचे कॉमेंट्स येते की हेअर केअर कशी करते तू. हा चला, तर आपण हेअर केअरची सांगूयात अगोदर. तर सांगायचं म्हटलं ना, काही दिवसापूर्वी केस खूप जास्त गळायला लागले होते. केस विंचरतानाही टेन्शन यायचं, केसांची घनता कमी झाल्यासारखी वाटायला लागली होती, आणि आत्मविश्वासही कमी झाला होता. मला माहितीये रोजच्या धावपळीमुळे, प्रदूषणमुळे, स्ट्रेसमुळे केसाची काळजी घ्यायची राहूनच जाते. पण काय करायचं, प्रत्येक प्रोडक्टवर विश्वास ठेवता येत नाही ना. म्हणूनच मी निवडलंय सेसा हेअर ग्रोथ सिरम. हे 100% आयुर्वेदिक फॉर्म्युलाने बनलेलं आहे. हे पूर्णपणे नॉन ग्रेसी आहे. यामध्ये कोणतेही मिनरल ऑइल नाहीये, आणि पॅरेबेन आणि सिलिकॉन सुद्धा नाहीये. यात मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सायन्स आणि आयुर्वेदा यांचा योग्य समतोल. जर तुम्ही लगातार 3 महिने हे प्रोडक्ट यूज केलं तर तुम्हालाही समजेल तुमचा हेअर फॉल किती कमी झालेला आहे. याचे 3 महिने नियमित वापरामुळे 28,200 वरून जास्त केस ग्रोथ होतात. यात आयुर्वेदिक घटक म्हणजे रोजमेरी, ब्रिंगरज आणि नीम. तुम्ही एकूण 18% ऍक्टिव्ह घटक, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सिरम अजिबात चिकट नाही. हा सिरम आपल्या स्काल्प मध्ये स्प्रे करायचा आणि हलक्या हाताने मसाज करायची. तर तुमचेही केस रोज गळत असतील, पतले होत असतील, कमजोर होत असतील, तर टाइम आलेला आहे सेसा आयो सायन्स कॉन्सन्ट्रेट हेअर ग्रोथ सिरम वापरायचा. तर तुम्हालाही हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल, लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर जा आणि ऑर्डर करा. तरी माझ्या बायकोची केस बघा, जस काय घोड्याची शेपूट आहे.
फ्लटिंग आहे ही आपली. नाही का, खूप सुंदर केस आहेत. एवढे सुंदर केस डायरेक्ट तू ऍडव्हर्टाइजमेंटला गेली पाहिजे माहितीये का. मोठ्या तारीफ नका घोडे शेपूट पप्पाले बिना कामाची तारीफ आहे आपला ब्लॉग. आपल्या ब्लॉगचा टॉपिकच तो आहे. इकडे खिचडी शिजते. मला कॉफी करून दिली आणि इकडं मी पोहे झाले पण तरी साहेबाच्या आज गेलं झालं नाही. तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि मायराने मस्त गरम गरम मला पोहे आणलेले आहेत. आणि मी विचार करतोय की तिला काहीतरी अजून थोडं काहीतरी तिची तारीफ करावा, एक्स्ट्रा फ्लर्ट करावा. त्याच्यामुळे मी तिला आवाज देतो. आता ती आता किचन मध्ये मला पोहे देऊन आत्ताच गेली. मायरा, मायरा इकडे ना, पाणी दे ना. बॉटल आहे. हा, माझ्या बायकोने एवढे सॉफ्ट पोहे बनवले ना, काय सांगावा. एवढे सॉफ्ट ना, तिच्या हाताला वेगळीच चव आहे. कारण की नाही का, आता मी 2 दिवसापासून आपलं झुंबा करतोय. तर मला वाटलं डाएट करावं, पण तिच्या हाताचे पोहे आले माझ्या समोर आणि माझा नाही का डायरेक्ट डाएटने रिझाईन तोडून टाकला. डायरेक्ट डाएटने रिझाईनच दिलं. एवढे भारी पोहे बनवलेत. एवढा डाएट स्वतः बोलला की बाबा एवढे भारी तुझ्या समोर पोहे आलेत, एवढे सॉफ्ट आले, एवढ्या प्रेमाने आणलेत बनवून, तर तू डाएट तोडून टाक. त्याच्यामुळे मी डाएट तोडलेत आणि हे मस्त पोहे मी खातो. सुंदर बायकोच्या हाताने सुंदर पोहे खाण्याची आणि सकाळी सकाळी मस्त नाश्ता करण्याची वेगळीच मजा आहे. खिचडी तूप टाकले. तेव्हा खिचडी पण काय भारी बनवते माझी बायको. बापरे, सगळं स्वयंपाक एक नंबर बनवते. पण तुम्ही आंघोळ नव्हती करायची, तुम्ही बिना आंघोळीची लयच भारी दिसते. मी ना आंघोळ केल्यावर थोडं वाटलं. आंघोळ केल्याच्या अगोदर मस्त हो ना. चमक जाय एकदम. आणि आंघोळ झाल्यानंतर थोडे झाले ते काय कमी झाले दिसायला. दिसायला. पण माझी बायको बिना आंघोळीची पण सुंदर दिसते. हमारे मतलब आपको मत सिखा. आता आम्ही दोघं पण संपले. पण भाई किती लवकर फास्ट संपत बघा. मी तर लई ब्लॅक दिसते इकडं. खूप भारी बनवलं होतं ना, एकदम सॉफ्ट. मी पहिलेच सांगितलं होतं ना. हा ना, कशी खोटी तारीफ करता बघितलं का. जास्त खोटी तारीफ करता ते. जास्त तारीफ होते का. हो मग. पण जाऊ दे, आपला ब्लॉगच फ्लटिंगचा, तर काय करणार आहे. याचा अर्थ मी पोहे बनवत नाही का चांगले. नाही, भारी बनवते. मग संपवले ना सगळीकडे बघा. लिंबू भारी बनवलं. लिंबू दिला पण लिंबू पाहिजे. लिंबू नाही, मला नाही का पाण्यामध्ये. मिरची पण एका साईडला काढली. सगळं जायला पाहिजे पोटामध्ये, सगळं जायला पाहिजे. मला नाही का पाण्यामध्ये मला ठेवून काय प्यायचंय. पाण्यामध्ये ठेवून पाहिजे. दुसरं मला घ्या ना मग. वेट कमी येतो ते रात्रीचं का आपल्याला कट केलेलं होतं. बरं, दुसरं दे. हा, तर हे पोया पण टाकायचं होतं. हे तर वळ्या वळ्या पडाय शर्टला. शर्टला ना. मग इस्त्री करून घालायची ना कपडे. इस्त्री टी शर्ट घालायचं घरामध्ये. पण ही फॉर्मल पॅन्ट घातली ना मी. मी त्याने पहिले सांगितलेलं मला शर्ट आवडते, त्याच्यामुळे ते शर्ट घातले है ना. नाही, इस्त्री करावं लागेल, खूपच जास्त वळा पडला. हे बघा कसं वळ्या पडल्या पाय. काय केलंय. फुटली वॉच. एक काम झालं आतापर्यंत नीट कधी. दे बघा. कस काय अशी फुटली असं घालत होतं, डायरेक्ट फुटली. हे बघा. झाले काच घरामध्ये. काच फुटलेलं चांगलं असतं. शुभ काच फुटणं चांगलं नसतं. शुभ असतं. शुभ. असं वाटतं तुम्ही आपल्या दोघांचे भांडण शुभ नसतं. शुभ नसतं पिल्लू. सुख नसतं. त्या काचेचे मोठे मोठे हॅमर्स असते. हॅमर्स. पलटे रंगे बघा खाली. काय असते हॅमर्स अजून काय बघ पलटे खाली. डोळ्याला काय झालं. अजून किती होता फुटून जात. माहित नाही. माहिती कशी नाही तुला. तुझ्या डोळे पण बघ ना तसंच आहे. हे माहितीये कशामुळे झालंय पिल्लू. हा? मोबाईल बघू बघू झालाय तिला झालेलं बघ. तुझं आमचं किटू किती खतरनाक मोबाईल बघतो. 1-2 वाजेपर्यंत मोबाईल बघतोय आमचा किटू. आता बघा एकदा निरीक्षण करायची. इकडे बघा ना. इकडे बघा ना तुम्ही. बघा ना. हा ना. GTA 5 डोळे तर GTA 5 खेळतो. GTA 5 डायरेक्ट गेम खेळतो बरं ते, त्याच्यामुळे डोळे ते झाले. उचल पहिले. तुमचा मध्ये इतका राग आला ना खरंच. आता अगं राग आला मला पण. माझा आपण झाले का आज किटू खाल्लं का पिल्लू. आता काय करू शकतो. फुटलेली वस्तू आहे, त्याला आडू थोडू शकतो. हे बाय काच झाले. हातात दिली मी तुम्हाला. शूट सापडत काढण्याच्या नव्हती. पहिले उचल ना. हातात दिली मी बोलते हातात दिली. वाच घ्या. हातात दिली पण फुटली. नाही पण लक्ष नसतं तुमचं कामावर व्यवस्थित. असतं. एकीकडेच लक्ष आहे तुमचं कुठंतरी. बरं घालून घ्या आता. पटकन घालून घ्यायचं इथे बरोबर. थोडी एक दुसरी. ऍक्च्युली मला माहित नाही फ्लर्ट कसं करायचं असते आणि ते करत असते मध्ये मध्ये मला फ्लर्ट, पण मी नाही केलेलं. तर थोडंसं मी बघते त्यांच्यावर ट्राय करून.
बघते रूम मध्ये आता. काय रे पिल्लू, बॅग कुठे ठेवली? ती तिथे बॅग, ती काय वरती, ती ओढणी खाली बघ. काय करते बघू आता किट्टूचे पप्पा. आता बघू किट्टूचे पप्पा काय करतात. अरे बापरे, आरामात मोबाईल बघ ना. मला असं लयच आवडतं तुमचं मोबाईल मध्ये बघून. असं असं बेडवर मोबाईल मध्ये. हा लयच भारी दिसतंय तुम्ही खरंच. आवडतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही इतकी छान दिसताय, ऍज अ हँडसम बॉय दिसताय. खरंच भारी दिसतंय. ते चेहऱ्यावरचा ते ग्लोज वेगळाच. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे केस. वा वा वा, स्ट्रेट, एकदम स्ट्रेट, इतके स्ट्रेट. विसरलो होतो माहिती का, मी विसरलो होतो. आपला ब्लॉग चालू आहे ते याचा कशाचा फ्लर्टिंग करायचा आहे. मी विसरलो होतो तरी बोलला एवढं कसं नाही, काय पण खरंच छान शेवटचा? दिसताय तुम्ही, खरंच छान दिसताय. छान दिसतं. इकडे बघा, हे गळ्यामध्ये चेन आणि हातामध्ये वॉच. वा 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 वा, मला तर जास्तच आवडतं. असं वाटतं तुमचा हात कधी सोडूच नाही. आणि तुमचा हात हे कसं झालं? नाही असं तुमचा हात असला ना, तुमच्या हातामध्ये माझा हात, असं वाटतं कधी सोडूच नाही. इतके नरम लागतात. मी तरी भांडे घासू माझा हात असं कसं तरी झाला, पण तुमचा हात इतका छान लागतो, असं मुलीसारखा लागतो, अरे वा. स्मूथ. आज तर मला झोपच नाही ना. तू माझी एवढी तारीफ केली ना, मला मी बिलकुल खोटी झोप नाही करत येणार. ती तारीफ. स्वप्नामध्ये डायरेक्ट तू येशील, मी पण एक्स्ट्रा फ्लर्ट करू शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे दात जे व्हाईट दिसतात ना, ते खरंच असं वाटतं एकसारखं तुमच्याकडे असं बघत राहा. सारखे आपले ब्लॉग बघणारे बोलतील काय फेकाफेकी चालू आहे. नाही, पण असं वाटतं की असं तुमच्याकडे बघत राहा. इतके हँडसम दिसताय तुम्ही आज. स्माइल अशी भारी आहे, असं कोणीच नसेल ना स्माइल तुझ्यासारखी दिसायला. खरंच हा, लयच भारी दिसताय आज खरंच. आणि जी हे दाढी ना तुमची, जे कट इथून मारता तुम्ही, हे सगळ्यात भारी आहे. आजच माझं ट्रिमर खराब झालंय, नाही तर मी शेविंग करून मस्त रेडी असते. मी आता नवीन ट्रिमर ऑर्डर केलं. नाही, मी खरं बोलते. हे बाई दाढी किती छान आहे बघा, लयच आवडतं तुम्ही मला. इतकी भारी दिसते तुम्हाला, असा कट छान आहे. मला नाही का खरं सांगायचं झालं ना, तर आज झोप नाही ना, झोप आली ना तरी स्वप्नामध्ये पण ते जाऊ द्या. मायरा दिसल्यानंतर मग मला वाटेल अरे बापरे, एवढी तारीफ करत होती माझी, म्हणजे करते, एवढं भारी वाटेल ना. बिलकुल झोपणार नाही मी आज. हा का, एक्स्ट्रा फ्लर्ट करू शकतो मी तुझ्यावर. ओके ओके ओके. हा, तर मला हे सगळ्यात जास्त अगोदर हे आवडला. हे तुमच्या हातावर काय आहे? हे काय आहे? हे तुझं नाव खोललंय मी. हा का, इथे पण आणि आतमध्ये पण. मला हे सगळ्यात जास्त आवडतं. पण हे नाव ना इथं पाहिजे होते असं वाटते मला. इथं नव्हतं काढलेलं पाहिजे. ही वाट. आता मी तुझं नाव नाही घ्या, इथं लिहिणार आहे. खरंच का? हो. बापरे, मग तर अजून आवडणार तुम्ही मला. अजून म्हणजे आतापर्यंत आवडत नव्हतं. अहो, आता जास्तच आवडत असं. आता सांगू नाही शकत मी, शब्द पण नाही माझ्याकडे. हा, तर जास्तच आवडणार आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यातलं हे, तुमच्या डोळ्यातलं प्रेम दिसतंय ना. चिपड नाही हो, चिपड नसते तुमच्या डोळ्याला. तुम्ही एकदम स्वच्छ राहता, आंघोळ नीटनेटकी, ब्रश नीटनेटके, टाइमावर ब्रश, टाइमावर जेवण व्यवस्थित करता ना, त्याच्यामुळे चिपड कशी राहणार तुमच्या डोळ्याला? व्यवस्थित आहे ना तुमचे डोळे. दाखवा तुमचे डोळे एकदम मला. हा, तुमच्या डोळ्यातलं प्रेमच वेगळं आहे. तुझा आता जास्त तारीफ झाली, एवढं मी सहन नाही करू शकत. नाही, खोटं नाही बोलत. मी खाली जातो मित्रांसोबत फिरायला. नाही मग मला तर करमणारच नाही तुम्ही खाली गेल्यावर. करमणार नाही. नाही, अरे वा, असं नाही करमणार अजिबात. माझा हा सोडू नका आणि मित्रासोबत जाऊ नका. अरे वा, एवढं प्रेमाने बोलली तुम्ही. तुझा हा जिंदगीभर नाही. आणि तुम्ही असं स्लो बोलता, ते जास्तच आवडतं तुमचं बोलणं एवढं मला खरंच. हो, मग कधी धावत नाही माझ्यावर, कधी काहीच करत नाही, त्याच्यामुळे जास्त आवडतं मला. आता मला खूप जास्त गरमी होते, असं वाटतं. आम्हाला असा विचार पण केला नव्हता इतका समजदार नवरा भेटेल मला, इतका प्रेम करणार, इतकं हँडसम, आणि स्माइल वेगळी. बापरे, नाही जायचं बस एवढं. असं नाही करायचं. एवढी तारीफ ऐकायची सवय नाही मला. तू इथून जा चुपचाप, मोबाईल ठेवतो. नाही असं वाटते मला दिवसभर तुमच्याकडे बघत राहा. पण आता रात्र पण झाली, बघू कसे आमचे कपडे दिसत तुम्हाला. असं वाटतं तुमच्याकडे लाईट लावून तरी बघते. हे बघ, तुला तर लाईटची पण गरज नाहीये. तू अशीच सुंदर दिसते ना, तुझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो आहे ना, तर लाईटाची गरज नाही. तू अंधारात जरी उभी राहिली ना, तरी ते सेंटर फ्रूटचं चिंगम कसं जैसे जीभ लपलपाई, नाही जीभ लपलाई, सेंटर फ्रूटचं ना ते दाताची ऍड, तसं तुझा चेहरा ग्लो करत राहतो नेहमी, अंधारात जरी उभी. तुमची बघा ना, पण हे जे तुमचे गाल आहे ना, ते अशी चमकते, डायरेक्ट अशी चमक. आणि हिचा चेहरा बघा. आणि आज हिने नाही का एकदम भारी टिकली लावली ना, एकदम सुंदर अशी गोल चंद्रासारखी.
ती मला खूपच जास्त आवडते. आणि तिच्या दातातला गॅप बघा, हा गॅप तर जास्त आवडतो. दातातला गॅप बघा तुम्ही, हे बघ कुठे. हा गॅप नाहीये माझ्या दादा. अगं त्याच त्या भेगातून मला असं वाटतं दाताच्या नको नको शिरा. काय करावं वाटते तुम्हाला? जाऊ दे, आतासाठी एवढं बस झालं मला तरी वाटतं. आता आपण थोड्या वेळाने बघूया. नाही बघायचं, मला ही तुमच्याकडेच बघायचं. ही जास्त तारीफ होते माझी, एवढी तारीफ मला ऐकायची खरंच शप्प सांगतो सवय नाही. आणि आज मला माझी तारीफ सगळ्यात जास्त तू केली आहे. एक दिवसात माझी सर्वात जास्त तारीफ. आता काय, हे बटन तुझा हात माझ्या हृदयाला लागला ना, असं वाटतं की हमेशा तुझा हात माझ्या हृदयावरच ठेव. आणि राहणारच आहे माझा हात तुमच्या हृदयावर. हृदयावर, हृदय 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 नाही हृदय उदय उदय. हृदय. हा चल, उदय तर हृदय, हृदय तर उदय. हार हार. बस चला आता चला, आता बस झालं. एवढी तारीफ ऐकली, थँक्यू सो मच, धन्यवाद तुझा. बरं, ते मंडळ जाऊ आपले द्या. आभारी आहेत. ते जाऊ द्या, तुमच्यासाठी मी चाय करू का? हो, तुझ्या एकदम नाही, गोड नाही. हाताने मला चाय तुम्ही बनव. सकाळी ब्लॅक कॉफी पेली ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला दूधवाली कॉफी बनवू का चाय बनवू? चाय बनव आणि त्याच्या सोबत मस्त कुरकुरीत अशी बिस्किट ठेवा. जा आता, नाही मला पटकन जा, वाटलं नाहीतर- कुरकुरीत भजीच बोलताय आता. कुरकुरीत भजी नको देऊ मला, बिस्किट दे फक्त. बिस्किट देऊ. बस झालं. ओके. ओके, जसं तुम्ही बोलसान तसं, कारण तुम्ही जास्तच आवडते मला. थँक्यू सो मच. गरमी होते, तुमच्यासाठी फॅन किंवा एसी लावू शकते मी. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. लाव लाव लाव. मला घाम येतोय. तू डायरेक्ट माझा फॅन बंद करून जाते रोज आणि आज एसी लावू शकतो तुझ्यासाठी. आपले काय नको. जा जा जा, पहिले दरवाजा बंद करून जा आणि छान बिस्किट घेऊन ये. आमचा फॅन आवडत आहे. आमचा काय फॅन घेऊन येऊ? चहा आणि बिस्किट माझ्यासाठी. चहा आणि बिस्किट. हो, तर बिस्किट कोणते देऊ तुम्हाला? डाएटचे देऊ आहे या वाले बिस्किट? नाही, विदाऊट डाईट जे आजच आमचं 2 दिवस झालाच वर्कआउट सुरू आहे. नाही, Without पण diet. तुम्ही जास्त गोड खाता. ठीक आहे, काय जे काय असेल घरात ते घेऊन ये. मी काही मी काल ना किटोरासाठी आणि तुमच्यासाठी मस्त गाजरचा हलवा बनवला. तर माझ्या हसबंडने माहिती का 2 दिवस खाल्ला माझ्या हातचा. इतकं गोड आवडतं माझ्या पिल्ल्याला, खरंच लय आवडतं. हा ना, ही काय बोलली मला घेऊन मला द्या. एक- जर उरलं ना तर बघा, तर फ्रीज मध्ये ठेवला तो हलवा, 2 दिवस मला खायला दिला. तसं नाही, गोड जास्त आवडते. आणि आता मी उद्या किंवा आज गुलाबजामुन बनवणार आहे, कारण मी इतकी हँडसम दिसते तर खाऊ घालावंच लागेल मला. जा ग, तू जा ना. जा चहा घेऊन ये, पटकन जा. नाही आता लवकर जा, बस आता हिंमत हरलो मी इथे. जा. नाही नाही, तुमचे हे दात असं 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 डिंब पण गालावरी कळी डोळ्या. इकडं पडतं ना तुमचं, ह्या साईड कुठं पडतंय? हा, इकडे इकडे थोडस पडतं, इथं पडतं, इथं पडतं. जा ना, जा जा लवकर जा. तुम्ही असंच असत राहा आणि माझ्यावर चिडू नका. नाही, जा. आता आमच्या किट्टू दादाची मस्ती सुरू आहे. रात्री झाली आहे, मस्त जेवण वगैरे केलेले आहे. अरे, अरे, बापरे. थांब थोडसा. हे बघा, ही मस्ती त्याची. आणि आज त्याला एक खोकला लागली त्याला रातपासून. त्यानं खिचडी खाल्ली तर दुपारी जेवला नाही तो. आता डायरेक्ट आत्ता जेवला तो बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली आहे ना. मम्मी पाणी दे. चल पाणी दे तर. माझी बॉटल दे. ओके, मायरेची बॉटल इथे असते आमच्या. आणि आता रात्र झाली, आम्ही जेवण वगैरे केलंय, तर मग असा विचार करतोय की ब्लॉग इथेच एंड करूयात आपण. आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉन दाबा. त्याला क्लिक करा आणि खूप खूप प्रेम द्या. कॉमेंट करायला विसरू नका. विशाल खलातला. फक्त विशाल घरातलं. येस, विशाल खाल्ला आणि मायला खाल्ला कुठे गेली? विशालची मायला आहे ना. आणि लाईक करा. बाय 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 बाय. टेक केअर. गुड नाईट. भेटूया नवीन ब्लॉगला, नवीन ब्लॉग सोबत.